हे साई सरबती नावाची लिंबुनी बघा. ही आता चटणी चालू आहे इकडं चटणी चालू आहे इकडं गडी इथं. हे असं खालनं बुडं उचलून घ्यायचं काम चाललेलं आहे बघा. हे चटणीच्या अगोदर हो का इकडं राहिलेले चटणीच्या अगोदरचे झाडं पूर्णपणे झाकून गेलेले बुडं ह्यांचे पूर्ण झाकून गेलेले बुडं आहेत बघा. आणि चटणी झाल्यानंतर इथनं इकडं चटणी झाली आहे. असे पूर्ण बुडं उचलून घेतलेले आहेत वर. डेरा केला आहे डेरा केलेला आहे. मालक आहे तिथं आपण मालकाला विचारू कसं काय ह्या लिंबुनीचं. कुठली जात आहे ही साई सरबती. साई सरबती किती वर्षाची पीक आहे तरी. ही पहिलेच वर्ष लागले हा. होय म्हणजे ह्या पहिल्याच वर्षी झाड आहे पहिल्या वर्ष झाडे म्हणजे ह्या झाडाला 3 वर्ष होते आकडाला. हां पाणी किती लागतं त्याला. पाणी कमी पाण्याचं पीक आहे म्हणायचं. हां कुठलं जाते म्हणलाय तुम्ही. साई सरबती म्हणा. साई सरबती म्हणजे बार तुटून गेलाय का नाही ह्याच्या आधी एकदा गेलाय का. एकदा गेला. हां हां तर किती रुपयाने भाव गावलेला तरी. घाला बा 90-100 90-100 गावलेला. म्हणजे पूर्णपणे झाडाला फळ लागलेलं का असं कुठं कुठं लागलेलं. असं कुठे तरी लागलं होतं खाली पडलं होतं. हां हां तरी लाखभर रुपयात फळ गेले. होय का किती झाड आहे ती. 650. हां हां बघू शकता तुम्ही 650 झाड आहेत मित्रांनो. बघू शकता ही चटणी चालू इथं कशी छटते तिथे. सगळ्यात बेकार चटणी लिंबुनीची. सगळ्यात बेकार काटा पण लिंबुनीचाच. शिरा येत नाही खाली जागा करून शिरायला लागते बघा. ही लिंबुनी छटणार. ही कुठली साईड राहिली छटायची. ही साईड छटलेली ही साईड राहिलेली आणि खालनं गळ हाताची. हे छटणार आहेत बघा. ह्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ लिंबुनीची चटणी दुसऱ्या इतर चटणी असतात त्यापैकी कुठली चटणी बरी किंवा ह्या चटणीला काय काय अडचण येते त्यांच्याकडून. कशी ही चटणी कशी असते ह्याची. खालनं बुडं उचलायची खाली आलेलं फट काढायचं. लय काटा ह्याला म्हणजे ही अवघड आहे चटणी. हे आपली ह्या चटणीसारखी नसते ना आपल्या दुसऱ्या. नाही डाळिंबाची चटणी तर ह्याच्यात लय फरक. फक्त खाली आलेलं फट काढायचं. ह्यात म्हणजे असं नसतं ना कुठली काडी हाणाची किंवा डाळिंबीसारखी कुठली हाणाची कुठली नाही हाणाची. खाली आलेलं फट लिंब गोळा करायला यावं ती फळ गोळा करायला थोडं मोठ्याने बोला. उचलून काढायची. जमिनीला टाकणार फट काढायचं. तर ठीक आहे. अशाच प्रकारे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आणखीन शेतीविषयीचे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.